नमस्कार. तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्याही दातामध्ये अंतर आहे का? तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. आज मी तुम्हाला समुद्राच्या शास्त्रानुसार मानवी शरीराच्या वैशिष्ट्यावर आधारित भविष्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती देणार आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये शुभ अशुभ व शकुन अपशकुन या गोष्टींना खूप महत्त्व देण्यात आले आहे. आपले ज्योतिषशास्त्र एवढे मोठे आहे की यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे असलेला अर्थ संपूर्णरित्या सांगितला गेला आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या नजीकच्या भविष्याशी नक्कीच निगडीत असतात. आपल्या शरीराच्या काही चिन्हाचा व आपल्या तिळाचा आपल्या शरीराच्या बनावटीमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतो. ईश्वराने प्रत्येक माणसाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे बनवले आहे. रंग, रूप, स्वभाव, विचार, शैली, परिस्थिती इत्यादी सर्व एकमेकांपासून वेगळे आहेत. समुद्रशास्त्र हा आपल्या वैदिक संस्कृतीचा एक भाग आहे, ज्यामध्ये या सर्व चिन्हांचा अभ्यास करून आणि आपल्या शरीरावरील विविध अवयवांची निर्मिती करून माणसाचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान बघितला जातो. असे म्हटले जाते की आपल्या शरीरातील सर्व खुणा आपल्याला काही गोष्टीमधून बरेच काही सांगून जातात. यातील काही खुणा आपल्यासाठी नशिबाचे प्रतीक असतात. त्यातील काही खुणा लकी तर काही अनलकी ठरतात. आज आपण तुम्हाला आपल्या शरीरातील काही भाग्यवान चिन्हे आणि अवयवांबद्दल सांगत आहोत, ज्यांचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो किंवा किंबहुना ते आपल्या शरीरात असणेही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सर्वप्रथम आपण आपल्या चेहऱ्याचा आणि शरीराच्या विकासाबद्दल बोलूया. गोल चेहऱ्याचे लोक नक्कीच नशीबवान असतात. नोकरीत चांगले यश आणि चांगला जीवनसाथी मिळणे हे त्यांच्या नशिबात नक्कीच लिहिलेले असते. मध्यम उंची असणे देखील चांगले मानले जाते. तेजनात आणि त्यावर तीळ असणे चांगले मानले जाते. ज्यांचे कान सामान्यपेक्षा मोठे असतात त्याही खूप नशीबवान असतात. रुंद आणि उंच कपाळ, त्याच्यावर पडणाऱ्या रेषाही आपलं सौभाग्य दाखवतात. केस कमी होणे किंवा टक्कल पडणे हे सौंदर्याच्या दृष्टीने चांगले मानले जात नसले तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून टक्कल लोकांना अधिक भाग्यवान मानले जाते. महिलांची सरळ राहण्याची मागणीही चांगली मानली जाते. आता आपण आपल्या चेहऱ्याबद्दल आणि इतर शरीराबद्दल बोलतो. जे तीळ अंगावर जन्मापासून असतात त्याचा अर्थ होय हे तीळ असतात त्यांच्या चारित्र्यानुसार त्यांची स्थिती. परत कपाळाच्या मधोमध तीळ असणे असेल तर ते भाग्यवान असते. त्याचप्रमाणे तळहातावरील तीळ, समलिंगी, गाल, उजवा डोळा इत्यादी आपल्यासाठी खास असतात. कोणाला मोतीसारखे पांढरे शुभ्र दात आवडत नाहीत आणि दातात फट नसेल तर दात चांगलेच दिसतात. परंतु समुद्रशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या दातामध्ये अंतर किंवा चरबी असते ती व्यक्ती अधिक भाग्यवान असते. ती व्यक्ती नोकरीत उच्च पदावर असते. ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्याही यशस्वी होते. त्याचप्रमाणे ज्यांचे दात थोडे बाहेर आले आहेत ते थोडे जिद्दी आणि बोलके असतात, पण ते भाग्यवानही असतात. आता जाणून घेऊया हात आणि तळहातच्या बाबतीत. हात आणि तळवे जर नेहमी मऊ गुलाबी आणि आधार देणारा तळहाताचा मधला भाग उंचवला असेल आणि रेषाही स्पष्ट असतील तर ती व्यक्ती नशीबवान असते. तळहातावरील त्रिकोण चिन्ह हे नियतीचे लक्षण आहे. लांब आणि पातळ बोटही भाग्यवंत होण्याच्या दृष्टीनेही चांगली मानली जातात.
पायाच्या कुलुपावर सूर्य, चंद्र, नक्षत्र, सिन्हा, कमळ, शंकर, चक्र किंवा ध्वज असा आकार असेल तर अत्यंत भाग्यवान, ऐश्वर्य, शैली आणि राजासारखे जीवन जगण्याचे लक्षण असते. खोल नाभी असणारे स्त्री पुरुषही नशीबवान असतात. आता आपल्या डोळ्यांबद्दल बोलूया. आपल्या डोळ्यांच्या शास्त्रानुसार आपले डोळे बघून आपले व्यक्तिमत्व सहज ओळखता येते. खोल काळे मोठे डोळे असणारी माणसे हुशार व श्रीमंत असतात. त्याचप्रमाणे घनदाट व एकमेकांशी जोडलेल्या भुवया हे सौभाग्याचे लक्षण आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टींचा उल्लेख शास्त्रामध्ये आपल्या शरीराची बनावट आणि निशाणी लक्षात घेऊन केला आहे. अपवाद सर्वत्र आहेत, इथेही असणे स्वाभाविक आहे. तुमच्या पण दातामध्ये अंतर आहे का? तर कृपया कमेंटमध्ये आम्हाला सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.